नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। सो आता कर्जत मधलं एक असं फार्म हाऊस घेऊन आलेलो आहे जे कर्जत स्टेशन पासून 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। एकदम रोड टच प्रॉपर्टी आहे। गुगल मॅपची लोकेशन पाहिजे असेल आणि आपल्याला इकडे इन्क्वायरी किंवा बुकिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिकडे तुम्हाला बाकीचे सगळे काही डिटेल्स भेटून जातील। इथे बॉक्स क्रिकेट खेळायला टर्फ आहे, एक नाही तर 2 स्विमिंग पूल आहेत आणि इकडे ॲक्च्युली हा प्रायव्हेट फार्म हाऊस आहे ज्याच्यामध्ये एक फॅमिली ग्रुप आरामात इझिली स्टे करू शकतो। आणि सोबतच जर कपल्स हा व्हिडिओ बघताय तर कपल्ससाठी सुद्धा इकडे ना मित्रांनो तुम्ही बुकिंग्स करू शकता, बिकॉज इकडे 2 अशा सेपरेट कपल रूम्स आहेत आणि कपलसाठी एक वेगळा स्विमिंग पूल आहे आणि जो एक फार्म स्टे आहे त्याच्यासाठी एक वेगळा स्विमिंग पूल आहे। आणि हे ॲक्च्युली आहे ना, जर फार्म हाऊस ह्या शब्दाला हे प्रॉपर शोभेल असं फार्म हाऊस आहे, बिकॉज इकडे तुम्हाला फार्म सुद्धा पाहायला भेटणार आहे। तर आता फार्म हाऊसची टूर आपण थोड्या वेळात करणार आहोत, पण त्याच्या आधी तुम्हाला फार्म हाऊसचं नाव सांगतो। तर मग फार्म हाऊसचे जे ओनर्स आहेत ते म्हणजे रेश्माताई आणि नितीन दादा, तर ह्यांनी मिळून हे फार्म हाऊस बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ह्या फार्म हाऊसचं नाव आहे रेनी फार्म स्टे। तर आता वेलकम आपलं झालंय वेलकम ड्रिंकने आणि हे बघा कसलं आहे, लिंबू पाणी आहे। तर मित्रांनो आता हा गेटमधून जसं आपण एंटर करतो ना, तर हे बघा इकडे ॲक्च्युली यांनी पावसाळ्यामध्ये जर इश्यू झाला लाईटचा तर इथे प्रॉपर जनरेटर बॅकअप वगैरे ठेवलेलं आहे आणि सोबतच इकडे तुम्हाला पार्किंगसुद्धा आहे, पार्किंग झोन आहे आणि ह्या साईडला पूर्ण आंब्याची वगैरे झाडं आहेत। तर आता सगळ्यात पहिलं आपण रूम्स वगैरे पाहण्याआधी इकडे प्रॉपर काय काय फार्मिंग वगैरे केली आहे ते सगळं पाहून घेऊया। तर आता मित्रांनो फार्म हाऊसमध्ये ना इकडे फार्मसुद्धा आहे जिकडे लिटरली तुम्ही भेंडी वगैरे सगळं, म्हणजे भेंडी आहे, काकडी आहे, बरंच काही आहे। तो इथून असा वॉकवे आहे इकडे जायला आणि हे बघा इथे आता माझ्यासोबत नितीन दादा आहेत, ते आता दाखवत आहेत मला की, आणि ते ओनर आहेत इकडचे बाय द वे। तर मग ते आता सगळं मला फार्म दाखवत आहेत, तर चला बघूया काय काय लावलं इकडे। हे बघा भेंडी लागली इकडे आणि हीच आपण बनवून कस्टमरला देतो। हे बघा इकडे पण आहे, मोठी आहे बघा आणि जस्ट आता एवढं भांड आहे ना टोप भरून काढली आहे। सो आता त्याची भाजी किंवा काहीतरी भेंडी मसाला वगैरे बनेल। हे आपल्याकडे फ्रेश असे घोसाळे बोलतो आपण, दोडका बोलतो त्याला। हे आपल्या फ्रेशमध्ये आपल्या भाजीमध्ये आपण कस्टमरला खायला देतो। इथे काय दोडकी, काकडी, अच्छा काकडी लागले तिकडे, काकडी सुद्धा लागली। खूप असं नेचरमध्ये आहे पूर्णपणे, तुम्ही बघू शकता भीमाशंकर डोंगर पण इथून दिसतोय आपल्याला। दुधी आलेली आहे फ्रेश। तर आता दादांनी फक्त इकडे भाज्या नाही लावल्यात तर इकडे फळं सुद्धा आहेत। तर पेरूचं झाड तिकडे आणि आता इकडे आपण आलोय काय, केळी आली आहेत, बनाना फ्रेश आहेत एकदम, केळाची बाग आहे आपल्याकडे। अच्छा हा हे बघा इकडे पूर्ण केळीचा घड लागलेला आहे। बरेचशी आपण कस्टमरला केळीच्या पानावरती पण जेवायला कधी डिमांड केली तर आपण देतो, एक वेगळं त्यांना एक फील येतो। ही इलायची वाली आहेत का? इलायची ती मोठी वाली काळजी, हा सगळं नॅचरल आहे, त्याच्यामध्ये कुठलाही केमिकल वगैरे आपण वापरत नाहीये। आता फार्म व्हिजिट करून झाल्यानंतर ह्या साईडला आहे ना, राईट साईडला ॲक्च्युली डायनिंग एरिया आहे, तर आपण नंतर जाणार आहोत इकडे। पण सगळ्यात पहिलं तुम्हाला आता रूम्सची टूर मी करून देतो। तर रूम्स आपण पाहूया तिकडच्या। तर इथे तुम्ही समोर जो पाहताय तो 3 BHK विला इकडे ॲक्च्युली। सो इथे 3 रूम्स आहेत आणि सोबतच ह्या साईडला आता इकडे तुम्हाला ग्रीन कलरचं हे पूर्ण कव्हर केलेलं दिसेल जिथे फेन्सिंग पण केली आहे। सो आपण सगळ्यात पहिले इकडे जाऊया, इकडे कपल रूम्स आहेत 2 सेपरेटली, त्या आपण पाहून घेऊयात। सो गेटमधून आतमध्ये आलो ना की इथे प्रॉपर प्रायव्हसी दिलेली तुम्हाला दिसेल, सगळीकडून अशी ग्रीन फेन्सिंग केलेली आहे आणि ह्या साईडला इकडे तुम्हाला स्विमिंग पूल, त्या साईडला रेन डान्स एरिया दिसेल आणि इथे ह्या 2 कपल रूम्स आहेत। तर लिटरली आतापर्यंत मी बरेच असे स्टेकेशन्स कव्हर केले आहेत, पण कर्जतमध्ये असं कुठचं स्टेकेशन नाही जिथे कपलसाठी सेपरेट प्लस प्रायव्हसी सुद्धा असेल आणि सेपरेट स्विमिंग पूल सुद्धा असेल। सो एका टाइमला वीकडेज असू दे किंवा वीकेंड असू दे, सॅटर्डे संडे कुठचेही डेज असू दे, तुम्हाला इकडे प्रायव्हेट स्टे भेटून जाणार आहे। पण तुम्हाला बुकिंग ऑब्व्हियसली लवकर करावी लागणार, बिकॉज इकडे फक्त 2 रूम्स आहेत कपलसाठी। सो आपण बाहेरचा ॲम्बियन्स तुम्हाला दाखवतो, पण सगळ्यात पहिला रूम्स पाहून घेऊयात। तर आता कपलची आपण रूम नंबर 1 पाहून घेऊया। सो इकडे तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, जसं की तुम्ही रूमचं इंटेरियर पण पाहू शकता, 1 नंबर केलेला आहे। किंग साईज बेड दिलेला आहे, इकडे तुम्हाला पूर्ण प्रिमायसेसमध्ये फ्री वायफाय भेटून जाईल। ह्या साईडला वॉर्डरोब आहे, एक्स्ट्रा मॅट्रेसेस आहेत, एक्स्ट्रा मॅट्रेसेसची तुम्हाला गरज मला वाटत नाही कपल्स असतील पडतील। आणि इकडे मिरर वगैरे दिलेलं आहे आणि सोबतच
काही अशा गुडीज दिलेले ज्याच्यामध्ये चिप्स वगैरे आहे. सो हे सुद्धा एक गोष्ट आहे जी खूप कमी ठिकाणी पाहायला भेटते. जर समजा तुम्ही फॅमिली वगैरे येत असाल, स्मॉल फॅमिली वगैरे ग्रुप किंवा एक्स्ट्रा मेंबर्स असतील, तर मग इकडे सुद्धा एक्स्ट्रा बेड देण्यात आलेला आहे, तो सुद्धा तुम्ही युटिलाइज करू शकता. बाकी बेसिक अम्युनिटी सगळे आहेत आणि प्रत्येक रूममध्ये कनेक्टेड नीट अँड क्लीन वॉशरूम्स तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि आता रूम नंबर 2 पाहण्याच्या आधी हे बघा, असं बाहेर मस्त स्पेस केलेलं आहे जिथे तुम्ही कॅरम वगैरे सुद्धा बसून खेळू शकता. सो आता आपण पाहूयात रूम नंबर 2. अगदी सिमिलर रूम आहे, इथे सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा बेड दिलेला आहे, ऑल्सो किंग साईज बेड आहे. त्यानंतर मस्त इंटेरियर वगैरे इवन तुम्हाला इथे दिसेल, मस्त छोट्या छोट्या गोष्टींचं प्रॉपर लक्ष देण्यात आलेलं आहे. प्रत्येक रूममध्ये तुम्हाला TV आहे, फ्री वायफाय आहे आणि एअर कंडिशन रूम्स आहेत सगळ्या, आणि नीट अँड क्लीन वॉशरूम्स या रूमला सुद्धा कनेक्टेड आहे. आणि अजून एक गोष्ट, बाहेरचा तुम्ही स्पेस बघू शकता. ह्या ज्या कॉटेज रूम्स आहेत, कपल रूम्स आहेत, त्याच्या बाहेरचा. सो इकडे सुद्धा तुम्ही बॅडमिंटन वगैरे सगळ्या गोष्टी खेळू शकता. तर इकडे सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे ती म्हणजे इथे कपलसाठी ह्या साईजमध्ये केवढा मोठा स्विमिंग पूल आहे बघा हा. सो तुम्हाला कपलसाठी हा इनफ स्विमिंग पूल आहे. म्हणजे 2 कपल आले तर मोस्टली किती जण, 4 जण असणार, आणि 4 जणांसाठी मोर दॅन इनफ हा स्विमिंग पूल आहे. रेन डान्स सुद्धा प्रचंड मोठा आहे, त्या साईडला तिकडे सिटिंग्स करण्यात आलेली आहे. सो एकंदरीत तुम्हाला ड्रोनमधून दिसत असेल, कपलसाठी सुद्धा हे सेपरेट स्टे ऑप्शन इकडे देण्यात आलेलं आहे आणि खूप कमी ठिकाणी असं तुम्हाला पाहायला भेटतं. सो हे झालं कपलबद्दल. आता जर तुम्हाला इकडे प्रायव्हेट बुकिंग करायची आहे, जर तुम्ही फॅमिली किंवा ऑफिस ग्रुप किंवा मग समजा फ्रेंड्स ग्रुप असेल तुमचा, तर त्यांच्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट स्टे ऑप्शन बघत असाल तर तो आता आपण पाहूयात. तर आता इथून आहे ना असा मस्त वॉकवे केलेला आहे आणि इथे असं ग्रीन लॉन पूर्ण बिछवलेलं आहे. आता आपण जिकडे चाललो आहे तिथे ॲक्च्युली टोटल 3 रूम्स आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि त्यांच्यासाठी जो स्विमिंग पूल आहे तो ह्या साईडला आहे. आणि स्विमिंग पूलसोबतच तुम्ही ह्या साईडला इकडे पाहू शकता, हा छोटा बॉक्स क्रिकेट खेळायला ना प्रॉपर टर्फ बनवण्यात आलेला आहे. सो आम्ही इकडे सुद्धा आता खेळणार आहे थोडं संध्याकाळ ऊन उतरलं की. पण त्याच्या आधी तुम्हाला इथल्या ह्या 3 रूम्स दाखवतो आणि ड्रोन शॉटमधून तुम्हाला आता इकडचा स्विमिंग पूल एरिया, बाजूची सिटिंग एरिया हे सुद्धा तुम्हाला आता दिसत असेल. तर आता इथे टोटल 3 रूम्स आहेत, त्या 3ही रूम्स आपण पाहून घेऊया. सो इकडे जर तुमचा ग्रुप असेल तर तुम्हाला हे 3 रूम सेपरेटली तुम्ही बुक करू शकता. स्टार्टिंगला तुम्हाला वॉर्डरोब, मिरर, किंग साईज बेड दिसेल. इथे आरामात माझ्यासारखे तर 3 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात, झोपू शकतात. एक्स्ट्रा मॅट्रेसेस तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. सो एका रूमची जी कॅपॅसिटी आहे ती 6 पर्सन्सची आहे. वॉशरूम सुद्धा नीट अँड क्लीन आणि बऱ्यापैकी मोठे वॉशरूम्स आहेत आणि ऑलमोस्ट प्रत्येक रूममध्ये अम्युनिटी सेम दिसतील. एअर कंडिशन रूम्स आहेत, प्रत्येक रूममध्ये तुम्हाला TV वगैरे सगळं काही प्रोव्हाइड केलेलं आहे. तर आता सेकंड रूम आपण पाहून घेऊया. ही सुद्धा तुम्ही रूम्स जर बघत असाल ना तर मोठ्या रूम्स आहेत इकडे आणि एका रूममध्ये जसं मी सांगितलं 6 लोक इझिली अकॉमोडेट होतात. किंग साईज बेड आहे ह्या साईडला. इथे ह्या रूमला सेपरेटली तुम्हाला गॅलरी दिलेली आहे. तुम्हाला बसून महफिल बनवायची असेल तर इकडे सुद्धा बसून तुम्ही गप्पा वगैरे मारू शकता किंवा पत्ते वगैरे खेळू शकता. इथे सुद्धा मस्त असा स्पेस बनवलेला आहे. बाकी रूममध्ये बाकीच्या ज्या अम्युनिटीज आहेत सेम आहे. TV, AC, त्याच्यानंतर ह्या साईडला मिरर, वॉर्डरोब तुम्हाला प्रत्येक रूममध्ये प्रोव्हाइड केलेले आहे आणि नीट अँड क्लीन वॉशरूम्स तुम्हाला प्रत्येक रूममध्ये पाहायला भेटणार आहेत. तर आता आपण पाहूयात हा थर्ड रूम. सो हा रूम जर तुम्ही बाकी 2 रूम्सच्या ह्याने बघाल तर थोडासा कॉम्पॅक्ट आहे, छोटा रूम आहे. सो ह्या रूमची जी कॅपॅसिटी ती 5 लोकांची आहे. सो बेडवरती 3 पर्सन्स आणि प्लस मॅट्रेस वगैरे दिलेले आहे, तर अशा पकडून 5 पर्सन्स इझिली अकॉमोडेट होतात. बाकी सगळे अम्युनिटीज जसे TV, AC, वॉर्डरोब, मिरर आणि नीट अँड क्लीन वॉशरूम ह्या तुम्हाला कॉमन सगळ्या रूम्समध्ये पाहायला भेटते. फॅमिली वगैरे ग्रुप येत असेल ना तर त्यांना मी स्पेशली ही प्रॉपर्टी जास्त रिकमेंड करेल, बिकॉज तुमच्या पॅरेंट्सना वगैरे खूप आवडेल. इकडे अशी मस्त प्रॉपर्टी आहे. सोबतच तुम्हाला जर मोठा ग्रुप आहे तर त्यांच्यासाठी इथे स्पीकर देण्यात आलेला आहे. प्लस तुम्हाला तुमचे काही पण ड्रिंक्स असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. सो फ्रीज सुद्धा तुम्हाला पर्सनली प्रायव्हेट हा देण्यात आलेला आहे. रूम्स पाहून झाल्यानंतर आता हा जो बाहेरचा एरिया आहे मित्रांनो, इकडे तुम्ही मस्त पार्टी वगैरे करू शकता, नाचगाणी करू शकता. इथे हा स्पेस तुम्हाला देण्यात आलेला आहे. सोबतच त्याला कनेक्टेड हा एरिया आहे आणि ह्या साईडला इकडे शेडमध्ये तुम्ही पाहत असाल तर इकडे तुम्हाला प्रॉपर सिटिंग केलेली आहे. जर तुम्हाला ड्रिंक्स वगैरे तुमचे एन्जॉय करायचे आहेत तर मग ते तुम्ही इकडे करू शकता. सोबत इथे कॅरमचा सेटअप दिलेला आहे. पण सगळ्यात जास्त लोक एक्साइटेड असतात ते म्हणजे स्विमिंग पूलसाठी. सो जर तुम्ही इकडे विला हा जर बुक करताय तर मग त्यांच्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता सेपरेट हा स्विमिंग पूल एरिया आणि मोठा स्विमिंग पूल आहे. सोबतच इकडे बेबी पूल सुद्धा देण्यात आलेला आहे आणि इकडे सुद्धा परत एकदा तुम्हाला शेड अशी बनवण्यात आलेली आहे आणि स्विमिंग पूलच्याच बाजूला तुम्हाला इथे रेन डान्स सुद्धा पाहायला भेटणार आहे. सो सगळ्या गोष्टी, क्रिकेटर, स्विमिंग पूल, रेन डान्स, स्पेशली प्रायव्हेट स्टे, 15 ते 20 जणांचा ग्रुप इझिली अकॉमोडेट होऊ शकतो. सो याहून बेस्ट डील तुम्हाला कर्जतमध्ये भेटणार नाही आणि खूप खिशाला परवडेल असं फार्म हाऊस आहे. ओव्हर प्राईस वगैरे नाही आहे.
तर आता आपल्या रूम्स वगैरे पाहून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण इकडे डायनिंग एरियामध्ये आलेलो आहे, जो स्टार्टिंगलाच आहे सुरुवातीलाच. तर डायनिंगचा जो व्ह्यू आहे ना, समोरच असा भीमाशंकरचा डोंगर दिसतोय, मस्त माउंटेन व्ह्यू आहे. आणि आता इथे जेवणामध्ये काय काय खासियत आहे ती मी तुम्हाला सांगतो. सो ऑब्व्हियसली जी आपण फार्ममधून भेंडी तोडून आणली होती, सो सगळ्यात पहिलं तर इकडे भेंडी आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला बाकीचे मी नंतर दाखवतो, पण तुमच्यासोबत लहान मुलं वगैरे असतील ना, तर त्यांच्यासाठी तुम्हाला इकडे खिचडी भात वगैरे सुद्धा स्पेशली बनवून भेटेल. सो ह्या गोष्टींचं सुद्धा त्यांनी नियोजन केलेलं आहे. सो शेफ वगैरे प्रॉपर आहे. सो आता इकडे आहे माझ्यासमोर नॉनव्हेज थाळी. बाकी जर तुम्ही इकडे पाहिलं तर इथे असे पापड दिलेले आहेत, गुलाबजामुन आहे स्वीटमध्ये, आणि बाकी राईस, भाकरी आणि सोबतच तुम्हाला चिकन भेटणार आहे. तर आता टेस्ट करतो आणि नंतर तुम्हाला सांगतो जेवण कसं आहे. आणि व्हेजमध्ये इकडे तुम्हाला पनीरची भाजी दिली आहे, फक्त एवढाच डिफरन्स आहे, इथे चिकन आहे आणि तिकडे पनीर आहे. बाकी गोष्टी तुम्हाला सिमिलर पाहायला भेटतील. तर मित्रांनो, आता इकडचा नाईट ॲम्बियन्स तुम्ही पाहिला असेल तर जागोजागी इकडे लाईटिंग वगैरे प्रॉपर केलेलं आहे. रात्रीची वाईब पण इकडची एक नंबर आहे. आणि तिकडे तुम्ही टर्फच्या इथे पण लाईट्स केलेले आहेत, स्विमिंग पूलमध्ये सुद्धा लाईट्स आहेत. सो इकडे तुम्हाला असं म्हणजे रात्रीच्या वेळेला पण मस्त तुम्ही चिल वगैरे करू शकता. सो आता तुम्ही थांबले असणार ऑब्व्हियसली इकडचं पॅकेजेस जाणून घ्यायला. तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिलं सुरुवात करूया आपण कपल पॅकेजेसपासून. जर कपल पॅकेजेस तुम्ही वीकडेजमध्ये घेत असाल आणि त्याचं जे पॅकेज आहे डे पॅकेज, म्हणजे तुम्हाला मॉर्निंगला चेक इन आणि इव्हिनिंगला चेकआउट, ह्यामध्ये विथ फूड पॅकेज असणार आहे. हे असणार आहे 2500 रुपये फॉर 2 पर्सन्स, सिंगल पर्सन नाही, फॉर 2 पर्सन्स. आणि जर मित्रांनो तुम्हाला इथे स्टे करायचं असेल 23 आवर्सचा स्टे, म्हणजे 12 वाजता चेक इन, दुसऱ्या दिवशी 11 वाजता सकाळी चेकआउट, तर मग त्याचं जे पॅकेज असणार आहे ते असणार आहे 3500 रुपये फॉर वीकडेज. आणि मित्रांनो, जर आता विकेंडचे चार्जेस कपलसाठी, तर विकेंडला जर तुम्ही इकडे कपल रूम्स बुक करत असाल तर त्याचे चार्जेस आहेत 5000 रुपीज फॉर पर कपल, म्हणजे पर पर्सन 2500 रुपयामध्ये. आणि मला नाही वाटत इतक्या बजेटमध्ये तुम्हाला अख्ख्या कर्जतमध्ये अशी प्रॉपर्टी कुठे भेटणार आहे. सो ऑब्व्हियसली खूप मस्त प्रॉपर्टी आहे. कपलसाठी मी म्हणेन 2च रूम्स आहेत. सो लवकरात लवकर बुक करा. आपण पाहून घेऊयात इकडचा जो मेन विला आहे 3 BHK, त्याचे चार्जेस काय असणार आहेत. तर इकडे 15 जण, विकेंडला मिनिमम 15 जण पाहिजे, तर तुम्हाला ही प्रॉपर्टी प्रायव्हेट भेटून जाईल. 12 जण असतील तरी पण भेटेल, पण मे बी मग थोडे चार्जेस वाढून जातील. विकेंडसाठी हे सांगितलं आहे मी स्पेशली. वीकडेजला तुमचा 8 जणांचा ग्रुप असू दे, 10 जणांचा ग्रुप असू दे, 12 जणांचा ग्रुप असू दे, तुम्हाला डिस्काउंटमध्ये इकडे भेटून जाईल. आता आपण पॅकेजेस जाणून घेऊया. जर तुम्ही इथे डे पॅकेज घेत असाल, म्हणजे मंडे टू फ्रायडेमध्ये हे जर तुम्ही डे पॅकेज, विच इज सकाळी 9 वाजता 10 वाजता इथे चेक इन आणि इव्हिनिंगला 5-6 वाजेपर्यंत चेकआउट, तर त्याचं जे प्राइसिंग असणार आहे ते असणार आहे 900 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. त्यामध्ये ब्रेकफास्ट आणि लंच आणि इव्हिनिंगला हाय टी तुमचं इन्क्लुडेड असणार आहे. त्यानंतर आपण जाणून घेऊयात इकडचे वीकडेजचे 23 आवर्सचे स्टे पॅकेजेस. तर मग स्टे तुम्ही इकडे करायचं असेल वीकडेज मंडे टू फ्रायडेमध्ये, तर त्याचं पॅकेज असणार आहे फक्त 1800 रुपये, 1800 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. आणि वीकडेजमध्ये तुम्हाला आपल्या खादाड भटके नावावरती, चॅनलच्या नावावरती तुम्हाला डिस्काउंटसुद्धा भेटून जाईल. आणि मित्रांनो, जर तुम्ही विकेंडला इकडे येत असाल सॅटर्डे संडेला, तर त्याचे चार्जेस आहे 2000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. इथे मिनिमम 15 जणांचा ग्रुप पाहिजे फॉर प्रायव्हेट स्टे. आणि जर तुमचा मोठा ग्रुप असेल 20 जणांचा, 22 जणांचा, तर मग मित्रांनो तुम्हाला ह्याचे चार्जेसमध्ये थोडंफार डिस्काउंट भेटून जाईल. तर मग इन्क्वायरी आणि बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि अदर डिटेल्ससुद्धा तुम्हाला तिकडे भेटून जातील. तर मग नक्की चेक करा. व्हिडिओ आता इकडे संपवते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.